कारखाना चांगला चालणार हे बघवत नसल्यानं गोंधळ आणि साहेबांची उंची माहीत असल्यानं केवळ बदनामीचा प्रयत्न, संचालक प्रकाश पताडे आरोप। मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन जिंकून निवडून आलो। साहेबांनी आम्हाला त्यावेळेला 55 कोटी रुपये दिले। त्या 55 कोटीचा व्यवस्थित विनियोग झाला नाही म्हणून, कारखाना व्यवस्थित चालला नाही म्हणून आम्ही बंद करून चापूरकर साहेबांना राजीनामा द्यायला लावला। आता सगळं संचालक मिळून साहेबांनी परत रिक्वेस्ट करून परत पैसे मंजूर करून घेऊन व्यवस्थित कारखाना चालू करायसाठी साहेबांनी आम्हाला मदत केली। खरं काही लोकांना ते बघवत नाही आहे। आता का बघवत नाही आहे की कारखाना ही चांगलं चालून दाखवणार, साहेबांच्या पाठबळावर हे चांगलं चालून सभासद ऊस उत्पादक सभासदांना चांगला दर देणार हे माहीत झाल्यामुळं फक्त साहेबांच्या नावानं गोंधळ करायचा। कारण मागच्या बॉडीत सुद्धा शेवटचं 1 वर्ष बऱ्याच लोकांनी चालवायचा प्रयत्न केला। खरं काय केलं, काटामारी केली, कॅन्टरनं ऊस आणला, फक्त मलिदा खायचा धंदा केला, काही करायला नाही। फक्त साहेबांना बदनाम करायसाठी हे लोक करतात। कारण साहेबांची उंची नाही माहित आहे, कुणावर बोलायचं साहेबांच्यावर, का की यांची लायकीच नसल्यामुळे बोलायचो। मोठ्या माणसावर बोलून आपण फक्त श्रेय लाटायचं। सभा कालची व्यवस्थित चालू करायची होती। पहिल्यापासून खोत साहेबांनी त्याला विरोध करायला नको पाहिजे होता, लोकांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं। काय आमचे अध्यक्ष साहेब काय सांगायलात, व्हाईस चेअरमन साहेब, हे ऐकायचं सुद्धा ते हे नव्हतं। कारण ही सभा सगळी गोंधळ करून बाहेर घालवायची सगळे, आणि नंतर आपण श्रेय घ्यायसाठी व्हिडिओ समोर यायचं, असं केलं तसं केलं सांगायचं। हे काय नाही। आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला चांगला दर देऊन हे सीजन चांगला सभासद कामगारांची सगळी आणि जुन्या कामगारांची सुद्धा देणी द्यायचा आम्ही फायद्यातनं प्रयत्न करणार। एवढंच सांगतो आणि थांबतो मी।